फुल सीझन चालू आहे. एवढं सगळं काम चालू आहे. घरातलं सगळं काम माझं 12 वाजता आवरलं. तुम्ही पाहू शकता आता सगळं काम आवरले. आवरून वगैरे खाऊ पिऊ घालून मायराला मी पण खाऊ पिऊन आत्ता मी आलेले आहे. आत्ता माझ्या कामाच्या रूममध्ये एवढं सगळं पसारा पडलेला आहे. हे सगळे ऑर्डर चालू आहे. तुम्ही पाहू शकता ही ऑर्डर आहे ती पॅन्टीची ऑर्डर आहे. की अजून किती दिवस ही ऑर्डर चालणार आहे हे समजत नाही आहे. म्हणजे कसं खूप लोड आहे. या लोडमधून कधी मी बाहेर पडेन. टी शर्टचं काम हे पटपट होतं, पॅन्टींचं काम हे अजिबात पटकन होत नाही. एवढी सगळी कटिंगसुद्धा पडली, एवढे सगळे अर्धवट कामं पडलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे सगळं काम आता मला करायचं आहे. तर मायराला घेऊन आता मी मायराकडे एक मोबाईल दिला आहे. म्हणलं ती मोबाईलमध्ये कार्टून वगैरे बघल आणि तोपर्यंत तिला झोप येईपर्यंत मी तिला नादवून हे काम करू शकत. त्यासाठी मी मशनीवर आले आणि मशनीवरती काम करायला लागणार होते. तेवढ्यात मायरा किरकिर करायला लागले. तरी पण म्हटलं मायराला थोडंसं नादवावं आणि परत मशनीवर बसावं. तुम्ही पाहू शकता छान रेडी झालेली आहे मी, म्हणजे फ्रेश झालेली आहे. झोप वगैरे आज सकाळी किरकिर झाली होती, पण ते सगळं बाजूला ठेवून कामाच्या टायमाला मी फक्त कामावर फोकस करते. मायराला मोबाईल दिला आणि मी ही पॉकेट बनवायला घेतलं. हे आहे ते पॉकेट आहेत पॅन्टीचे, आपण क्रीच मारून झालेले आहेत. हे आहे ते पॉकेट बनवायचे, अजून पायपिंग बनवायचे. नंतर मग बॅक फ्रंट जोडायचं, इलॅस्टिक पॅडलॉक साईडला जोडणं सगळं काम आहे ते बाकी होतं. खूप लोड आहे अक्षरशः. एवढं 8 दिवसात मी काम चालू केलं. 8 दिवसात अशी वेळ आली माझ्यावर की अक्षरशः मला कारागीर ठेवायची वेळ आली. त्यासाठी मी कारागीर बोलवलेला आहे. तर कारागीर येतीलच. तर कारागीर हे बाहेरच्या येणार आहेत, इथले नाही आहेत. मी नवऱ्याला म्हणलं थोडंसं मदत करा. नवरा काही मला मदत करायला तयार नाही. नवऱ्याचं म्हणणं आहे तू ऑर्डर घेतल्या तुझी तू कंप्लीट करायची, त्यासाठी मग मलाच आता कंबर बांधावे लागणार आहे. मायराला बघून एवढ्या सगळ्या ऑर्डर करणं खूप अवघड जाणार आहे. कारण फुल सीझन आहे. दारात आलेलं काम मला मागे अजिबातसुद्धा घालवायचं नाही आहे. कारण आता हा सीझन आहे, स्कूलच्या ऑर्डर होत आहेत. तोपर्यंत आता गणपती येत आहेत. आपले गणपती बाप्पा बसले की त्यांचे ऑर्डर चालू होतात. त्या ऑर्डर तर आपल्याला टायमावरच द्यावं लागणार आहे. शाळेचे ऑर्डर 1-2 दिवस इकडे तिकडे झाले तरी चालेल, पण एकदा गणपती जर उठले, गणपती उठवायला जर तुमचे टी शर्ट तुम्हाला नाही दिले तर तुम्ही ऑर्डर घेणार आहे का? अजिबात नाही. त्यासाठी मग मी ठरवलं की कारागीर बोलवावं आणि एखाद लेडीज ही आपल्या जवळचीच हाताखाली घ्यावं. त्यासाठी मी आज कारागिराचं तिकीट केलेलं आहे. 6 तारखेचं तिकीट आहे कारागीरचं. आणि त्या आपल्याकडे ते कारागीर पहिलेच होते बरं का. तर आम्ही त्यांना बोलवलेलं आहे. काय झालं मायरा, काय झालं? मायराला बघून घरातनं बिझनेस करावा म्हणून हे पाऊल उचललं. 16 वर्षाची मायरा, तिला घेऊन हा प्रवास करायचं ठरवलं. पण एवढा काही सोपा वाटत नाही हा प्रवास. कारण ही आहे ती अजिबातसुद्धा राहत नाही. तिला झोपवून तिला नादवून हे काम करायचे, घरातल्या घरातच हे काम करायचे. तर तुम्ही पाहू शकता ती माझ्याकडे मोबाईल घेऊन सारखं येते आणि सारखं म्हणते हे लावून दे ते लावून दे. मी तिला लावून देते, पण तिचं म्हणणं आहे की मम्मी आहे ती माझ्या जवळच बसली पाहिजे. त्यासाठी ती माझ्यासोबत म्हणजे सारखी येते आणि मम्मा करते. तिला एकच येतं फक्त डुडी हे गाणं लाव म्हणून. मग ती लावून दिलं मी, तरी पण तिला एकच म्हणणं आहे की माझ्यासोबत तू पण खेळ. म्हणून ती 17 वेळा माझ्याकडे मोबाईल घेऊन येते. माहीत नाही आज मला ती काम करून देते का नाही. खूप प्रयत्न केला पण ती काय बाबू काय पाहिजे. तू बस तिथं, धर बघ मोबाईल बघा. हा डुड्याच लावले बाबू, बघ डुडच लावले. शोना मला काम करू देते थोडंसं. मायरा काय ऐका ना. त्यासाठी मग तिला मी मांडीवर घेऊन मी काम करायचं ठरवलं. सुईमध्ये हात घालायची खूप भीती वाटत होती, पण आज मायराचा काही मूडच नव्हता. तिला पण असं वाटत होतं की आज मम्मीची आणि पप्पाची भांडण झालं आहे, त्यासाठी आज मम्मीने कामच नाही करावं. त्यासाठी तीसुद्धा आज मला काम करून देत नव्हती. खूप प्रयत्न केला. मशनीवर बसवली, मांडीवर पण घेतली. कधी ती मांडीवर बसूनसुद्धा मला काम करून देते, पण आज ती मांडीवर बसूनसुद्धा मला काम करून देत नव्हती. त्यासाठी मग मी आज काम करायचं हे कॅन्सलच केलं. माझा पण मूड आहे ते ऑफ झाला. नको वाटलं. लेकरापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. तिला तिच्यासाठी काम करायचं आणि तिलाच रडवायचं हे योग्य नाही. त्यासाठी मग मी पीस काढला आणि असं वाटलं की नको चला आता ती झोपेला आली. ती झोपली तर थोडंफार काम करू. त्यासाठी मी मशीन बंद करून हॉलमध्ये आले. पण तिला झोपवायचा प्रयत्न करायचा होता, पण ती काही झोपणार नव्हती. ती झोपली तर पुढचं काम करू. बघू आता ती झोपती का कसं.